कशाला पाठवायचं त्या दोघांना बाहेर? लहान आहेत का आता ती दोघं? अहो म्हणूनच नाही पाठवायचं. लहान असते ना तर चाललं असतं. लग्न झालंय त्यांचं आता. पण देवदेव नाही झालाय अजून. अगं तेच करायला गेलीयत ना. अहो तरुण आहेत. मला ना त्या मुलीचा काही भरोसाच वाटत नाही. उद्या काही झालं तर? एवढा विवेक आहे त्यांना. कसला डोंबलाचा विवेक? सासूला ताट घ्या असं म्हणून सांगते ही कार्टी. काहीच वाटत नाही तिला. अरे मी सासू आहे ना, मग सासूचा मान ठेवायला नको? हेच वळण लावलं वाटतं तिच्या आई वडिलांनी. आता तुझ्याच घरातली 2 कामं केली तर तुझा अपमान झाला का? तर सून घरी असताना मी का म्हणून ताट घ्यायची? मी सासू आहे. सासूला सासू सारखं वागवायला नको का? मी आपलं बोलत नाही म्हणून तू तू बोलत नाहीस कधी. तुम्हीच तोंडाला कुलूप लावलायत ना माझ्या. त्या करारावर सही काय घेतली, लोकांसमोर माफी काय मागायला लावली. कुठल्या तोंडाने बोलणार मी आता तिला? बघितलत ना तुम्ही, कमावते त्याचा किती रुबाब दाखवते ती. आम्ही काय तुझ्या पैशावर नाही येत म्हणावं. माझा मुलगा खूप कमावतो, कळलं? ही मुलगी डोक्यावर मिऱ्या वाटणार आहे आपल्या. आणि मग म्हणाल तुम्ही कला तुझं बरोबर होतं म्हणून. सहन होत नाहीये आणि सांगता येत नाही अशी गत करून ठेवलीत तुम्ही माझी. तुम्ही आहात म्हणून. नाही तर हिला सुतासारखं सरळ करायला वेळ लागणार नाही मला. पैशाचा दिमाग दाखवते ती मला. उत्तर देत बघते मी. अनवी तू काय वेडी आहेस का ग? अरे त्याने काय झालं? कशासाठी पण? श्री साधी कॉफी प्यायला जात आहेत ते एकत्र. त्याला काय होणार आहे? त्यांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळेल. तू तर काहीतरी भलते उद्योग करून ठेवू नकोस. श्री 1 मिनिट, मी काही केलेलं नाहीये. त्यांनी एकमेकांना मेसेजेस पाठवले, त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी ठरवलंय. पण तू नंबर कशाला दिलास त्यांना? 1 मिनिट श्री, मी नाही नंबर दिलाय. पप्पूंकडे नंबर होता त्यांचा. अरे देवा. अरे एवढं काही नाहीये श्री. जानवी तुला माहितीये ना ती कशी आहे. सरू मावशी. मग अजून कोणाबद्दल बोलतोय मी? सॉरी. हे बघ पण तू नको काळजी करूस. अरे ते दोघं एकमेकांना भेटतायत, बोलतायत, चांगलंच आहे की. पण अगं तुझा प्रॉब्लेम काय आहे श्री? मला आता हे पटत नाहीये. काय? एकदा तिने त्यांना नकार दिलाय की नाही, तर मग आता हे पुन्हा भेटण्याचं काय? माणसं बदलतात श्री, स्वभाव बदलत नाही. अरे हो, पण आपल्याला माणूस आवडलं की आपण त्याच्या स्वभावाबरोबर जुळवून घेऊ शकतो. तेच तर म्हणतोय ना मी. पण माझेच मुद्दे मला काय सांगतेस? म्हणजे तिला ते पहिल्यांदा आवडले नव्हते म्हणून तर रिजेक्ट केलं होतं की नाही? त्याला खूप काळ झाला श्री. मग आता काय हे? श्री तू समजूनच घेत नाहीयेस. तुलाच समजत नाही मी काय म्हणतोय ते. हे बघ, ते दोघही एकमेकांना आवडतायत असं तुला वाटतंय? अरे श्री, त्यांनाही असंच वाटतंय म्हणून तर त्यांनी भेटण्याचं ठरवलं की नाही. आणि असं नसेल तर? असं नसेल तर उत्तम आहे की त्यांना भेटल्यावर कळेल ते. पण हे कळवून घेण्यासाठी सुद्धा त्यांचं भेटणं गरजेचं आहे की नाही? हो किंवा नाही हे समजून घेण्यासाठी तरी. आता हो किंवा नाही म्हणजे तू लगेच लग्नापर्यंत नको पोहोचू. मी कुठेही पोहोचत नाहीये. मग हे काय करतेस तू? श्री, ते जे काही ठरवतील ना त्यात फक्त मी त्यांच्या बरोबर आहे. आता तू ठरव, सरू मावशींच्या एवढ्या मोठ्या निर्णयात तू त्यांच्या बरोबर असणार आहेस का नाही? सरीला काही वेळ लागले का? कोणास ठाऊक. वय वाढलं की माणसं शहाणी होतात. हिचा उलटा प्रवास सुरू झालाय. मला ना हिची काळजीच वाटायला लागली आता. अरे तुम्हाला सांगू नका असं काय म्हणाली असेल ती? माहितीये ना मला काही पटणार नाही यातलं. अहो पण वहिनी कुणाला पटेल? अगं आता हिचं लग्न होऊ नये असं का वाटेल आपल्याला सांग. पण हिचा स्वभाव माहितीये ना. हिचं आता कोणाशी पटणं अवघडच आहे. हिचं ते देवदेव करणं, त्या अपेक्षा, ते अत्यानंद बाबा.
हे इतकं टोकाचं आहे ना, कुठला नवरा सहन करेल सांग. आणि हिला त्याच्याबद्दल काही बोललेलंही चालत नाही. म्हणून तर त्या पप्पूला नाही म्हणाली होती ना तेव्हा. हो ना. आणि आता त्यालाच भेटायला निघाली. सरीची चांगली कान उघडणी करायची का? नको, तिला काय करायचं ते करू दे. ही तर काय बोलणारच नाही आता. पण मोठी बहीण म्हणून तुम्हाला सांगायला हवं होतं वहिनी. पण नसेल सांगावं असं वाटलं तिला. जाऊ दे. ठीक आहे ना, कॉफी प्यायला जायचंय ना, जा. आम्ही काही नाही म्हणालो नसतो. पण उगाच लपवा छपवी कशाला करायची? नाही तर काय. मी जरा बाहेर जाऊन आले. हा ठीक आहे. म्हणजे इथेच चालले. बरं. देवदर्शनाला. आम्ही कुठे विचारलंय कुठे निघालीस ते? म्हणजे कोणालाही कुठे बाहेर पडताना विचारू नये ना कुठे चाललीस ते. होणारं काम होत नाही. हो का? मग नकाच विचारू. माझं काम व्हायलाच पाहिजे. बरं, येते. हा मी येते लवकर. बरं, बरी दिसतीये ना मी? ताई, बरं नाहीये का तुला? नाही, बरं आहे की. बरं आहे. मग चेहरा का असा दिसतोय? होतो कधी कधी त्रास. कसला? अगं होतो त्रास. आता वय झालं नाही का? अगं बाई, पण नाही, तू जा. तुला उशीर नको व्हायला. जा जा जा, लवकर जा. हो, उशीर नको व्हायला. आल्यावर बोलू हं आपण. बाय बाय. आले. रोन्या, हा पेड्यांचा बॉक्स ताईकडं. हा, आठवणीने. रोन्या काय ग? ते त्यांचं त्यांना ठरवू दे कला. तू नको त्यात पडूस. हो, पण एवढं छान नाव ठेवलंय ना आई वडिलांनी, रोहन. तर घ्यायला काय हरकत आहे? आई, मला चालतं. पण मला नाही चालणार. आय, राहून द्या. म्या नाही बोलायची रोहन्या त्याला. आव म्हणू. म्हण, पण शुद्ध म्हण. चालन. ह्या बांगड्या बी परसतीच्याच आहेत. ह्या घ्या तुम्हाला. मग एवढ्या कशाला आणल्यास? अहो, या ताईंला, ताईंच्या घरी 6 जणींना आणि माझ्या मम्मीला बी. तुझ्या मम्मीला कशाला ग? म्हणजे झालं आता माहेरचं कौतुक पुरे. मला कळलं नाही. हे बघ, एकदा लग्न झालं ना की मुलीसाठी सासर म्हणजेच सगळं काही असतं. माहेरच्यांसाठी काहीही करायचं नसतं, कळलं? हो. जानू लग्नानंतर सुद्धा आपलं घर चालवत होती. हो, तिची गोष्ट वेगळी होती. पण काही वेगळं नव्हतं. हो, पण आपल्या घरात सुनांनी असं वागलेलं चालणार नाही. एक मिनिट.
असं म्हणजे कसं? हे बघ, आपल्याकडे असं माहेरी बांगड्या वगैरे देण्याची पद्धत नाहीये. अगं पण त्याला काय होतंय? अरे मी सांगते ना, नाहीये पद्धत. असं काही नाहीये कला. तुम्हाला बांगड्यांचं काय माहितो? मी सांगते ना, अशी पद्धत नाहीये म्हणून. मग आपण सुरू करू की? असं करायचं नसतं. का? आता का? मी कधी माझ्या सासूबाईंना विचारलं नाही. मोठ्यांनी सांगितलेलं असेल ना, ते सगळं आपण जसं सांगतील तसं करायचं. उलट विचारायचं नाही. काचेच्या बांगड्या सुनेने माहेरी द्यायच्या नसतात. मम्मीला वाईट वाटल माझ्या. हे बघ, एकदा पोरगी दिली ना आई बापाने, की मग त्यांना त्यांच्या हृदयावर दगड ठेवावाच लागतो. पोरगी म्हणजे परक्याचं धन, कळलं? पण आहे ह्या बांगड्याचा त्याला इलाज नाही. आता आपल्याकडे आहे तशी पद्धत, त्याला काय करणार तू? म्हणजे काचेच्या बांगड्या कधीच द्यायच्या नाही? नाही. तू दे ग, काही होत नाही. तिचं काय ऐकतेस? हा तेच, काही पण सांगतेस आई. अरे नाही, कशाला ना. आता आय नाहीच म्हणतायत तर नाही देत काचेच्या बांगड्या मी मम्मीला. म्हणजे आहो म्हणजे रोने आणि मी आम्ही दर्शनाला गेलतो ना, तेव्हा तिथल्याच एका दुकानातून 1 ग्राम सोनं लावलेल्या बांगड्या मी घेतल्या होत्या माझ्यासाठी. याची साईज थोडी मोठीच आहे, त्या देईन की मी मम्मीला. मम्मी घालेल हौशीनं 1 ग्राम सोन्यावाल्या बांगड्या. 1 ग्राम सोनं असतं त्या बांगड्यांमध्ये? वय म्हणजे सोन्यासारख्याच दिसतात त्या. मी माझ्यासाठी घेतल्या होत्या, पण आता काय घेईन ना नंतर, काही हरकत नाही. अगं पण कशाला एवढा खर्च करायचा? जीवापेक्षा काय पैसा जास्त नाही मला. अगं पण मम्मीला कसं वाटल, तिला काय बी नाही आणलं तर. हे काय मी तुम्हाला दाखवणारच होते. हे बघा. आधी नाही का सांगायचं? छान आहेत ग. नाही, कळतच नाही त्या खोट्या आहेत ते. तुम्हाला झाल्या म्हणजे मम्मीला बी होतील आरामात. एक मिनिट हा. ह्या देवीच्या बांगड्या आहेत ना, ह्या तुझ्या मम्मीला दे. काही प्रॉब्लेम नाही, त्या देतील. आणि प्रसादाच्या बांगड्या घालू दे ना त्यांना. अगं मी पण काय आयुष्यभर प्रसादाच्या बांगड्याच घालत आलेले आहे ना. पद्धत अगं आता जुनं झालं ते सगळं. तुम्ही सगळेच म्हणताय ना आता, तर पद्धत पण बदलू ना. आणि पद्धतीला काही अर्थ नाहीये ग. तू म्हणतेस ना तसं मन जपलं पाहिजे. दे आईला दे या तू देवीच्या बांगड्या. हा, माझं काही म्हणणं नाहीये. या ठेवते मी माझ्याकडे. आणि या काही देवीच्या प्रसादाच्या नाहीयेत, या तर धातूच्या आहेत. प्रसादाच्या बांगड्या म्हणजे काचेच्या असतात. आता इतकी वर्ष मी कुलदैवतेचा प्रसाद म्हणून काचेच्या बांगड्याच घालतेय ना. आता काय, तिचा आशीर्वाद आहेच माझ्या डोक्यावर. मग त्यासाठी काही बांगड्याच घालायची काही गरज आहे का? कला अगं पण त्या
हा सरू मावशी. जान्हवी, अगं मला ना जरा तुझ्याशी अर्जंटली बोलायचंय. काय हो, काय झालं? अगं ते असं फोनवर नाही सांगता येणार. हो, पण झालं काय? तेच तर सांगायचंय ना. मला सांग, तू घरी कधी येणार आहेस? मी संध्याकाळी. पण काही सिरियस आहे का? हे सिरियस असं नाहीये ग, पण महत्वाचं आहे. बरं, मग लवकर निघू का? नाही, नको. तू तुझी कामं सोडून नको येऊस. तू आलीस ना घरी की बोलू आपण. पण काय झालंय? सांगते ग भेटल्यावर. बरं, पप्पूंचं काय झालं? जान्हवी, अगं त्यांचं नाव प्रद्युम्न आहे. हा? म्हणजे असं एवढ्या मोठ्या माणसाला पप्पू असं म्हणणं बरं नाही वाटत ना ग. हा, हो. त्याच्या आईचे नसते लाड ग. आता मुलगा मोठा झाल्यावर त्याला स्वतःच्या नावाने नको का हाक मारायला? आई जरा विचित्रच दिसते हा त्यांची. सरू मावशी, तुमच्यात काय बोलणं झालं? तेच तर सांगायचं ना तुला. बरं, पण पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह? तू ठरव बाई ऐकल्यावर. काहीतरी सांगा ना. नाही, तू लवकर ये घरी, मग बोलू आपण. सरू मावशी, एक मिनिट हा जान्हवी, एक मिनिट. जान्हवी, अगं मला प्रद्युम्नचा फोन येतोय, नंतर बोलूया आपण. अहो पण ऐक ना, आपण नंतर बोलूया ना, प्लीज प्लीज प्लीज. हा, बाय बाय बाय. हॅलो. हॅलो. आली का? हो, केव्हाच. काही बोलली? हो, बोलली ना. आता कुठे आहे? खोलीत. जप का? नाही, आल्यापासून फोनवर बोलतीये. काय सांगताय वहिनी? मी जेवायला बोलवायला गेले ना, तर म्हणाली पोट भरलंय माझं. बाहेर खाणं झालं असेल. कोणास ठाऊक. कोणाशी फोनवर बोलत होती? कोणाला माहितीये. मी गेले तर म्हणाली नंतर करते फोन, आणि कट केला. कमालच आहे. जाऊ दे ना, मी आता विचारच करायचा सोडून दिलाय. मी बोलू का? नको इंदे, नको. अहो पण वहिनी, कोणीतरी बोल. राहू दे ना. काय तिच्या नशिबात असेल ते होऊ दे. आपण काही तिचं नशीब बदलू शकत नाही. जान्हवी, तुला नेमकं काय म्हणायचंय? मला काहीच म्हणायचं नाहीये. मग उगाच काहीतरी अंदाज बांधत राहू नकोस. मी काही अंदाज नाही बांधत आहे श्री. सरू मावशीच्या लग्नाच्या बाबतीत ना जरा सबुरीनं घे. मी सबुरीनेच घेतेय. मला नाही वाटत तसं. अरे उलट त्या एक्साइटेड आहेत. ती कशाला एक्साइट होईल? ते मला माहित नाही आता. उलट तूच मला म्हणालीस ना की ती त्यांच्या आईच्या बाबतीत काहीतरी म्हणत होती, त्यांना नावं ठेवत होती. नाही नाही, म्हणजे नावं असं नाही रे. हे बघ, सरू मावशीचं नाही, हे असंच असतं. सुरुवातीला ती खूप उत्साहात असते आणि मग एक काहीतरी फालतू कारण सांगते आणि सगळा उत्साह निवळतो. श्री, तू त्यांना शब्द दिलायस हा? ते तिचं लग्न ठरवण्याचा, पप्पूशीच ठरवण्याचा नाही. आणि पप्पू पप्पू नको म्हणूस तू त्यांना. मग काय म्हणू? सरू मावशींना नाही आवडत. ते ती तुला म्हणाली, मला नाही. बरं मग म्हण पप्पू. आणि ना मला मुळात हे सरू मावशीचं काही कळतच नाहीये. म्हणजे आधी त्याला नाकारलं आणि आता त्यांनाच भेटायचंय. मला खरंच काही कळत नाहीये. ऐक, त्या काही करत असल्या ना तरी आपण त्यांच्या बरोबर असायला हवं श्री. काही नाही ग, हे पप्पू 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 नाही 2-4 दिवस चालेल. एकदा का त्या अत्यानंद महाराजांना काही बोलले ना की तिचं डोकं फिरेल आणि मग सगळं काय फिसकटेल. आणि एकदा झालंय हे. मग काय त्यांच्या आयुष्याची टेप तशीच अडकली आहे का? तेच तेच होत राहणार आहे का? सोड, आपलं नाही पटणार यावर. हो, पण म्हणून आपल्या दोघांच्याही बाजू चुकीच्या नाही ठरत. पप्पू प्रकरणात मी तुझ्या बरोबर नाही. सॉरी. ठीक आहे,
तरी पण आम्ही पत्रिका देऊ तुला. आमच्या मावशीच्या लग्नाला यायचं. हा ए जानवी ऐक तुम्हाला. अगं मस्करी. जानवी आज घरात एवढा शुकशुकाट बाबा. भाजी आणायला गेली. हो का? वा. म्हणजे भाजी आणायचं नुसतं निमित्तच आहे. म्हणजे अरे, चाळीमध्ये बांगड्या दाखवायला गेलेली आहे. कमाल आहे. कमाल तिची नाही रे, कमाल सुनीताची आहे. म्हणजे पिंट्या, आता मला तुझी काळजी नाही. कळलं नाही बाबा. तुझी बायको बरोबर भेटली तुझ्या आईला. ठकास माठ. खरंय बाबा, सुनीता पण काय कमी नाहीये. बरोबर आहे रे. जशाच तसं वागता येतंय तिला. चांगली गोष्ट आहे. आता जे काय वागते ना सुनीता, ते बघून असं वाटतंय की ती आईला गुंडाळून ठेवू शकेल.